आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरीजी, का मला तुम्हाला विसरता येत नाही? गौरीजी, तुम्ही? गौरीजी, बिट्टी, मी बिट्टीची आई नाहीये. माझं लग्नच झालेलं नाहीये. रुद्र, तुझ्यासाठी कॉफी आणली. ऐकतोस ना तू? कॉफी पिऊन घे ना. मी काहीच बोलत नाही याचा अर्थ मला नको असा होतो. रुद्र, नको ना हट्टीपणा करूस. काल रात्रीपासून काहीच खाल्लं नाहीयेस. अरे अशाने त्रास होईल ना तुला. पोटात काहीतरी तर जाऊ दे ना. लहान नाहीये मी. मला माझी स्वतःची काळजी घेता येते. बघतोय ना मी. पण तू जेवणावर का राग काढतोयस? पोटात काहीतरी तर जाऊ दे. मी काय करायचंय मला ठरवू दे. का तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात इंटरफेअर करताय? नकोय मला काही. जा ना बाबा इथून. मी सांगितलं ना एकदा मला नकोय. तरी का मागे लागलायस माझ्या? आणि तुझं मी आता काहीही ऐकणार नाहीये. तुझं ऐकलं नसतं ना तर बरं झालं असतं. सगळी चूक माझी आहे. होय रुद्र, मी चुकले. मला माफ कर. तुझ्या आजच्या या अवस्थेला सर्वस्वी मी जबाबदार आहे. मी गौरीवर डोळे झाकून विश्वास ठेवला. अनेकांना ती या घरात नको होती, पण मी तिला कायम पाठीशी घालत राहिले. माझ्यामुळे तू तिच्यावर विश्वास ठेवलास. आपण तिची कुठे साधी चौकशी सुद्धा केली नाही. माझं चुकलं रे, खूप चुकलं. अरे पण मला कधीच असं वाटलं नाही की
बिट्टी तिची मुलगी नसेल. मला मुलगी नाहीये ना, त्यामुळे मला कायम तिच्यात माझी मुलगी दिसत राहिली. म्हणून मी तिच्या वागण्याला बोलले. तुझं काहीच चुकत नाहीये नंदाई, किंवा काही चुकलंही नाहीये. तू नेहमीच प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवत आलीयस. पण ते आपल्याला आंधळ समजत होते ह्याची कल्पना कुठे होती आपल्याला. नंदाई, आपण नेहमीच चांगला विचार करत आलोय, चांगल्यावर विश्वास ठेवत आलोय. त्यामुळे आपल्याला कोणी खोटा चांगुलपणा दाखवू शकतो हे आपल्या लक्षातच नाही आलं. लोक किती वेगवेगळे चेहरे घेऊन वावरतात ना. त्यांचा खरा चेहरा कसा ओळखायचा हे कोणीतरी शिकवायला हवं नंदाई आपल्याला. हेच मंगळसूत्र दिलं होतंस ना सौभाग्याचं लेणं म्हणून. हे घे मंगळसूत्र, घाल. नाही, नको. मला नंदाई म्हणतेस ना तू, मग आई मुलीला तिच्या लग्नात मंगळसूत्र करते की नाही? पण त्याची किंमत नाही ठेवली त्यांनी. त्यांच्यासाठी हा फक्त एक दागिना होता. दागिना नाही, किल्ली. पैठणकरांच्या तिजोरीपर्यंत पोहोचण्याची किल्ली.